तुम्ही म्हणजे घर सांभाळून व्यवसाय कसा करण्याचा विचार सुरू केला? म्हणजे असंच घरी काय बसावं म्हणून. घरी का बसावं म्हणून नेमकं काहीतरी करायचं बुवा. कॉलेज एरियामध्ये असल्यामुळे कसं कपड्याचं दुकान वगैरे तिथे चाललेली आहे, हिशोबाने मी तिथे जॉब चालू केलाय. बरोबर. अच्छा अच्छा, म्हणजे तुमचं फोटो स्टुडिओ आहे का? हा मॅडम. आपलेच हे वाटले, बरोबर सांगितलं त्यांनी. म्हणजे की बरोबर guide दोघं वगैरे केलं हा त्यांनी. ते आहेत, सोबतच आहे ते आपले कमल जे आहेत, जे मराठी, हिंदी किंवा मारवाडी ह्यात. मी रील्स वगैरे बघितले होते पहिले हा आणि नंतर डायरेक्ट हिंगोलीवरून ट्रॅव्हल्स वगैरे डायरेक्ट इथपर्यंत आलो. ओके, म्हणजे रील्स वगैरे बघतात तर रील्सच्या हिशोबाने लोक आता स्टार्टिंगला त्यांना असं वाटलं असेल की डायरेक्टली जाऊन बघूया, तर नक्कीच पुन्हा या आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा इथे येण्याची गरज नाहीये. आपल्याला ऑनलाईनची जी सुविधा आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्या ठिकाणी तुम्हाला मी आज आपले कस्टमर आलेले आहेत महाराष्ट्रावरून. त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा करूया आणि त्यांचं जे आहे कपड्याच्या व्यवसाय बाबतीत आपण थोडेसे प्रश्न त्यांना विचारूया. नमस्कार मॅम. नमस्कार सर. कुठून आले? हिंगोली महाराष्ट्र. महाराष्ट्र, हिंगोलीवरून आलात तर प्रॉपर हिंगोलीमध्येच राहता? हा. अच्छा, तर तुम्ही अगोदर काय करत होते? काहीच नाही, म्हटलं हाऊस वाईफ. घरीच राहायचे? हा. अच्छा अच्छा. आता आय थिंक तुम्ही न्यू मॅरिड आहात वाटतं, हा. है ना? तर तुम्ही म्हणजे घर सांभाळून व्यवसाय कसा करण्याचा विचार सुरू केला? म्हणजे असंच घरी काय बसावं म्हणून. घरी का बसावं म्हणून नेमकं काहीतरी करायचं बुवा. याला म्हणतात की ऍक्टिव्ह एक महिला असते ना, ती काही ना काही करण्याचा विचार करत असते. त्यांचा तसाच विचार आहे की नेमकं घरात कामं झाली की नंतर आपण बोर होत असतो, त्याच्यापेक्षा एखादा व्यवसाय सुरू केला तर चांगला आहे. तर नेमकं तुम्ही अगोदर हाऊस वाईफ होत्या, बरोबर? तर तुम्हाला कसं काय लक्षात आलं की बुवा कपड्याचा व्यवसाय सुरू करायचा? तेवढं काही विचार नाही आला, पण असंच टाकलं दुकान. अच्छा, म्हणजे नुसतं हा. टाकायचं बुवा, रिझल्ट हम्म. आला तर ठीक, काही प्रॉब्लेम नाही. बघा काही लोकांचे असेही विचार असतात की ऍटलीस्ट आपण टाकून बघूया व्यवसाय. रिस्क घेण्यात काही म्हणजे आपल्याला अवघड नाहीये. रिस्क घेतलं त्याच्यात आपल्याला कळतही नेमकं चांगलं काय आहे ना वाईट काय आहे. सर तुम्ही काय सांगू शकता की नेमकं व्यवसाय तुम्ही कपड्याचा का सुरू केला? कपड्याचा व्यवसाय माझं स्टुडिओ आहे हा. स्टुडिओच्या बाजूलाच. कॉलेज एरियामध्ये असल्यामुळे कसं कपड्याचं दुकान वगैरे तिथे चाललेली आहे, हिशोबाने मी तिथे जॉब चालू केलाय. बरोबर. अच्छा अच्छा, म्हणजे तुमचं फोटो स्टुडिओ आहे का? हा मॅडम. तर मग त्यांनी विचार केला की एक त्या घरी असतात तर घरी असल्या हिशोबाने आणि त्यांनी एरिया रिसर्च केला. महत्वाचं म्हणजे की त्यांनी विचार केला की एरियामध्ये कॉलेज गर्ल्स असतात. कॉलेज म्हणजे कॉलेज आहे का या आजूबाजूला? हा मॅडम, कॉलेज आहे हा. जवळच आहे समजा. ओके, 100 त्या मीटरवर. हो का, म्हणून त्या हिशोबाने त्यांनी विचार केला की नेमकं मग तुम्ही साड्या घेतल्या की काय घेतलं इथून? नाही मॅडम, सध्या आपण फक्त लेडीजचं ठेवलेलं, त्या हिशोबाने आपण लेडीज इथून काय काय परचेस केलं? इथून वेस्टर्न वेअर मध्ये परचेस केले, टी शर्ट, हा. पॅन्ट, Trouser, जीन्स वगैरे. pants. ओके. अच्छा अच्छा. त्या हिशोबाने आय थिंक तुम्ही वरती दुपट्टे पण घेतले वाटतं, है ना? दुपट्टे पण ओढण्या वगैरे घेतले. पण घेतल्या त्यांनी. म्हणजे की त्यांनी जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांनी विचार केला की एरिया रिसर्च केला. आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्या व्ह्यूअर्स लोकांना पण सांगत असते, जेव्हा तुम्ही आपला व्यवसाय सुरू करताना तेव्हा रिसर्च करा की नेमकं आपल्या एरियामध्ये कशा पद्धतीचे कलेक्शन विकले जातील. आता त्यांनी विचार केला होता, म्हणजे त्यांना माहिती, ते ओळखतात आपल्या एरियात की कॉलेज एरिया आहे तर आपण वेस्टर्न टॉप ठेवले पाहिजे, ट्राउझर वगैरे ठेवले पाहिजे. म्हणजे की गर्ल्सचे त्यांनी संपूर्ण कलेक्शन घेतलेले आहेत. जर तुम्हालाही नवीन व्यवसाय सुरू करायचे असेल तर तुम्ही सुद्धा येऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला जे सेल्स पर्सन होते तुमच्या सोबत होते ते आपले मराठीच होते की हिंदी होते? म्हणजे दोन्ही लँग्वेज मध्ये बोलू लागले, पण आपलेसे वाटले. आपलेच हे वाटले, बरोबर सांगितलं त्यांनी. म्हणजे की बरोबर guide दोघं वगैरे केलं हा त्यांनी. ते आहेत, सोबतच आहे ते आपले कमल जे आहेत, जे मराठी, हिंदी किंवा मारवाडी ह्या तिघं लँग्वेज त्यांना येतात. जर तुम्ही महाराष्ट्रावरून आलात तर तुम्हाला मराठी सेल्स पर्सन दिलं जातं. तुम्ही अजमेरा फॅशन बद्दल काय सांगू शकता? इथली सर्व्हिस खूप छान वाटली हा. आणि पहिले सांगण्यात म्हणजे मराठी माणसं वगैरे भेटले, त्या हिशोबाने आम्हाला खूप छान वाटलं. आणि त्यांच्या फेसवरून तुम्ही बघत आहात ते अनकम्फर्टेबल फील करतात की आता बरेच मराठी लोक येतात आणि त्यांना भीतीही वाटते. आता सुरत म्हटलं म्हणजे की हिंदी व्यक्ती मिळेल किंवा गुजराती व्यक्ती मिळेल, तर यांच्याकडे बघून मी एक आपल्या मराठी लोकांना संदेश सांगते की तुम्ही जर इथे आला तर तुम्हाला आपुलकीचं व्यक्ती दिलं जातं. म्हणून तुम्ही बिनधास्तपणे या आणि एकदम फ्रँकली या. इथे आल्यानंतर आपुलकीचं वातावरण असतं, म्हणून तुम्हाला टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाहीये. नेमकं तुम्ही इथं आलात तर कसे आलात? नेमकं डायरेक्टली अजमेरा फॅशन आहे. आता सुरत मध्ये एवढे टेक्सटाईल मार्केट आहेत, मग नेमकं तुम्ही कसं काय आले अजमेरा फॅशन मध्ये? मी रील्स वगैरे बघितले होते पहिले हा. आणि नंतर डायरेक्ट हिंगोलीवरून ट्रॅव्हल्स वगैरे डायरेक्ट इथपर्यंत आलो. ओके, म्हणजे रील्स वगैरे बघतात तर रील्सच्या हिशोबाने लोक आता स्टार्टिंगला त्यांना असं वाटलं असेल की डायरेक्टली जाऊन बघूया नेमकं खरंच आहे का. बऱ्याच आपल्या मराठी लोकांना विश्वास नाही होत. आता हिंगोली म्हटलं की जवळपास नाही, ट्रॅव्हलिंगला काही प्रॉब्लेम
नाही Step ट्रॅव्हलिंगला काही प्रॉब्लेम ओके, म्हणजे किती तास लागले तरी यायला? मला 12 तास लागले. बघा, हिंगोली जवळपास नाहीये. मी सांगितलं तुम्हाला की ते 12 तास ट्रॅव्हलिंग करून ते इथे आले आहात, म्हणजे की त्यांना विश्वास झालेला आहे इथे आल्यानंतर की इथे आल्यानंतर कपड्याची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? क्वालिटी वगैरे छान वाटली हा, आणि कपडे पण ब्रँडेडच आहे सगळे. ब्रँडेडच आहे. तर नक्कीच तुमचा आता नवीन स्टार्टअप आहे का? नवीन स्टार्टअप आहे, सध्या 2-3 महिने झालेत. ओके, अच्छा अच्छा. तर अगोदर पण तुम्ही वेस्टर्न वेअर वगैरे हेच ठेवत होते? आणि अगोदर आम्ही दुसरीकडून घेतलं 2-2.5 होतं. महिने झालं ओपन करून शॉप. हा, मग त्याच्यामध्ये पण हेच कलेक्शन ठेवत होते का अदर दुसरे काही? नाही, दुसरं. 3 पीस वगैरे हे आहेत. कुर्ती वगैरे, हो हा. का? अच्छा अच्छा. म्हणजे बघा, त्यांनी मिक्स मॅच करून ठेवलेलं आहे. कुर्ती, 2 पीस, 3 पीस आणि वेस्टर्न वेअर, जीन्स वगैरे असं त्यांनी सगळं मिक्स मॅच करून ठेवलंय. म्हणजे की एरिया त्यांनी रिसर्च केल्यानंतर हे प्रॉडक्ट घेतलेले आहेत. तर थँक्यू सो मच, खूप छान पैकी तुम्ही रिव्ह्यू दिला. धन्यवाद ताई आणि धन्यवाद दादा. तर नक्कीच पुन्हा या आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा इथे येण्याची गरज नाहीये. आपल्याला ऑनलाईनची जी सुविधा आहे, तुम्ही घरी बसल्या मागू शकता व्हिडिओ कॉलने. जे प्रॉपर तुम्ही बघणार तेच तुम्हाला कलेक्शन दिलं जाईल. आता 12 तास तुम्हाला इथपर्यंत यायला जर लागत असतील तर पुन्हा पुन्हा येण्याची काय गरज आहे, हो की नाही? तर थँक्यू सो मच, खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. मंडळी, तुम्हाला ही व्यवसाय सुरू करायचा असेल कमी बजेटमध्ये तर नक्कीच तुम्ही ही भेट देऊ शकता यांच्यासारखं अजमेरा फॅशनला. तर आजचा व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.